नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण चटाळे पालघर या परिसरात आहोत. काय मस्त बघा, हिरवळ पसरलेली आहे. हिरवे हिरवे गार गालीचे म्हणत खरंच निसर्गाचे विविध रंग या प्रवासात आपल्याला नेहमी अनुभवायला मिळतात. आजच्या ज्या वहिनी आहेत त्यांना भेटणार. त्यांचं नाव आहे निशा आशिष पाटील. जाऊबाई आहेत श्वेता सचिन पाटील. तर नणंदबाई आहेत श्रुती गौरव राऊत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला जाऊन भेटूया आणि स्वागताचा स्वीकार करूया. नमस्कार. 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 घ्या उखाणा. निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी, आशिषरावांचे नाव घेते भाऊजी तुमच्यासाठी. अरे वा, किती मस्त. आशिषराव, तुम्ही कसं नाव घेणार? नाटकात नाटक मोरूची मावशी निशाचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय जबरदस्त. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार आशिष पाटील. हे माझे सासरे. नमस्कार बाबा. सासूबाई नमस्कार. जाऊबाई नमस्कार. नणंदबाई नमस्कार. आणि ते नंदेचे मिस्टर नमस्कार. आणि ते दीर माझे नमस्कार. आणि सासू काकसासू हो आणि ती पण नणंद. नमस्कार. ही काकसासू नमस्कार. आणि ती माझी देराणी. नमस्कार. आत्या सासू नमस्कार. आणि दीर, मोठे दीर. नमस्कार. नमस्कार. आणि अजून सासरे आहेत. हो हो, भरपूर सासरे आहेत. सगळ्या सासऱ्यांना नमस्कार. पण मला तुम्हाला विचारायचंय, माहेर कुठे आहे तुमचं? खानेवडे, विरारमध्ये खानेवडे खेडेगाव आहे. कोण कोण होतं तिकडे? माझे 5 बहिणी, 1 भाऊ. आणि आई बाबा काय करायचे? आई माझी म्हणजे भाजीचं स्टॉल आहे आणि बाबा रिटायर झाले. कसं बालपण कसं गेलं? एकदम मजेशीर. एकदम मजेत. 5 बहिणी होत्या? हो हो. कशा होत्या 5 जणींचे स्वभाव? खूप छान. तुमचा स्वभाव कसा होता? तुम्ही हट्टी होता म्हणे. आहे, थोडी आहे हट्टी. छोटी आहे ना मी, म्हणून हट्टी आहे. तुम्ही छोटी आहे म्हणून. तुमचं बालपण कुठलं? चटाळे गावातलं. चटाळे. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई बाबा, आजोबा, आजी आणि काका होते. तुमचे आई बाबा काय करायचे? शेती, दुधाचा व्यवसाय. शेती आणि दुधाचा व्यवसाय. मग त्या भरपूर म्हशी वगैरे दिसत आहेत ते? आजोबाच नाही, म्हणजे आजोबा. तुमचं बालपण कसं गेलं? एकदम मजेत? माझं पण मजेत, म्हणजे असं बाबांबरोबरच दुधाचा व्यवसाय करत असं गेलेलं आहे शाळेत वगैरे. बरं, हे सगळे बालगोपाळ मस्त दिसत आहेत. प्रत्येकाने नाव सांगा आपलं. माझं नाव अद्वित सचिन पाटील. बर, हे कोण तुझे? काका आणि काकी. काका आणि काकी. तू शाळेत जातो? हो. कितवीला आहेस? 5वीला. आणि तुला सगळ्यात जास्त घरात कोण ओरडतं? बाबा माझे. कुठे आहेत बाबा? काय बाबा, पहिली केस तुमच्यावर दाखल झालेली आहे. आई तुला जास्त ओरडते की बाबांना जास्त ओरडते? मला. तुला? काय रे, नाव सांग बाबू. साची शंकर पाटील. बरोबर. तू शाळेत जाते बाबू? हो हो. उपकार करतेस आमच्यावर. द्या तिच्याकडे दे. घे तू. नाव सांग. नाव? साव्या आशिष पाटील. होय, केवढं ग. दे त्याच्याकडे. नाव सांग. नाही, मी काय सर वाटतोय शाळेतला तुला? दे त्याच्याकडे. नाव सांग. स्वयं आशिष पाटील. मग आता हे कोण तुझे? बाबा आणि आई. बाबा आणि आई. याच्यात कोण जास्त तुझ्यावरती रागावतं? मम्मा. का हो? का 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 रागावतात? कारण तुम्ही खेळत असता म्हणून आणि मातीत खेळतो म्हणून. मग तुला धपाटा दिलाय कधी? हो. कोणी? मम्मा. मम्मा. तुला बरं जेवणामध्ये काय आवडत नाही रे? कारलं. तुला रोज दिली तर कुठली भाजी आवडेल? चिकन. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे. मग या मुलाला नंतर मी इन्व्हॉल्व करणार आहे लिटिल चॅम्प्सना. पण मग तुम्ही या गावात किंवा या घरात कसं काय आला? लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? तुम्ही बघायला आला होता त्यांना? ते आलेले बघायला. त्यांना कोणी सांगितलं? नातेवाईकांकडून. काय हो, काय झालं सांगा. नाही, माझं कसं हे नव्हतं ना, जमत नव्हतं. त्यासाठी आता शेजारचे काका वगैरे आहेत, त्यांनी म्हटलं इकडे मुलगी आहे खानविड्याला. मग तुम्ही गेला होता? हो, तिकडे गेलो आई बाबा बरोबर. आणि मग? आणि हिला पाहिलं मी. त्यांच्या घरी डायरेक्ट गेलेलो. मग त्याच दिवशी लग्न ठरलं? नाही, त्या दिवशी नाही लग्न ठरलं. मग 2-4 दिवसात होकार. म्हणजे आमचं असं विरारला मग आम्ही भेटलो. दोघेच? दूध घेऊन जायचो ना मी विरारला. घेऊन? हो. काय हो, तुम्ही विरारला कुठे होता?
मी माझं पार्लर आहे तिथे होतं बरं विरारला. बरं बरं. मग हे दूध घेऊन पार्लर मध्ये आले होते हा नाही नाही? नाही म्हणजे फोन करून बोलावलेलं तुम्हाला? हा. कुठे कुठे स्पॉट? स्टेशनलाच. स्टेशनला. किती नंबर प्लॅटफॉर्म? 6 नंबर. 6 नंबर प्लॅटफॉर्मवर. आणि तुम्ही दूध घेऊन किटली हातात? हो हो. व्हेरी गुड. काय कॉम्बिनेशन आहे हो. पण मग त्याच दिवशी ठरलं? नाही त्याही फोन केलेलं का पसंत आहे म्हणून. नंतर आमच्या भेटी भेटला. पण भेटल्यावर कसा वाटला स्वभाव त्यांचा? असं शांत एकदम, कमी बोलायचे. आता किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली लग्नाला. लग्नाला. असेच आहेत? शांतच आहेत? आहेत थोडेफार शांत आहेत. थोडे फार शांत आहेत. माऊलीचा स्वभाव कसा आहे या वहिनींचा? आहे तसा रागीड आहे पण तशी सांभाळून घेते सगळ्यांना. म्हणजे मनासारखं नाही झालं का चिडचिड होतेच. पण तुम्हाला कळतं कसं जेव्हा घरात येता तेव्हा हे रागावलंय? बोलत नाही. अच्छा, तुम्ही बोलत नाही. कुठे कुठे फिरायला घेऊन गेले लग्नानंतर? कुठेच महाबळेश्वरला गेलेलो. लग्नानंतर हनीमूनला गेलेल्या. एकदा. त्याच्यानंतर? त्याच्यानंतर काय टाइम काय दुधामुळे आम्हाला काय मिळत नाही. दुधाने तुमच्या ना, खरं सांगतो. पण मला सांगा, जर वेळ मिळाला खरंच या सगळ्यातून उसंत मिळाली तर कुठे घेऊन जाल फिरायला? शीतळा देवीला, केळव्याला. तेवढं लांब हो, एवढं नको नको नको, घुसमटेल जीव एवढ्या लांब. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि ते आव्हान जर तुम्ही पूर्ण केलं, अजूनही गप्पा होणार आहेत, पण ते आव्हान पूर्ण केलं तर या माऊलीला तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. मी 5 गोष्टी सांगणार तुम्हाला. त्यातली एक गोष्ट अशी आहे जी त्या 5 गोष्टींमध्ये बसत नाही, विसंगत आहे, वेगळी आहे. ती कुठली ती ओळखायची यामधली. आणि त्या ठिकाणी घरात आम्ही एक बंद पाकिट ठेवलेलं आहे, झी मराठी लिहिलेलं, ते घेऊन यायचं. तुम्ही काही सांगायचं नाही, घरातल्या कोणी बोलायचं नाही. क्रिकेट, खो खो, टी व्ही, फुटबॉल, कबड्डी. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? माकुणसार. किती लांब आहे इथून? 10 किलोमीटर. तुम्ही नणंदबाई ना? आता कुठे राहता? आता केळवे. केळव्याला. बरं. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण एकदम मजेत. काय सांगणार भावाबद्दल? भाऊ एकदम कामामध्ये वगैरे कधी पण अडचण आली तरी मदत करण्यात एकदम एक्सपर्ट. तुमच्या सासरी कोण कोण आहे? सासरी आई, मिस्टर आणि तिघं. बरं. कशी आहे ती वहिनी? कशी आहे तुमची वहिनी? एकदम मस्त, स्वभावाने खूप चांगली, प्रत्येक कामामध्ये पहिले असतात. आणि या या ह्या या पण एकदम स्वभावाने मस्त. या कधी आल्या? मला 11 वर्ष झाली. बरं, मला सांगा, त्या वहिनीने आणि त्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला तर आणखी आनंदी होतील असं वाटतं? एक बदल सांग. कधी राग नाही केला तर. कधी राग नाही केला पाहिजे, म्हणजे थोडा राग आहे तो कमी केला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? राग कमी केला पाहिजे. कळलं. आणि आता यानी स्वभावात त्यांनी पण. तुमचं काय म्हणणं आहे? त्या नाही, त्या नाही रागावत. मलाच जास्त राग येतो. ते हसत खेळत असतात. त्यांचा दिसत नाही एवढा तुमचा असतो. माझा असतो तो राग ह्यांना दिसतो. बरं सासूबाई काय सांगणार? सुना चांगल्याच आहेत. मी त्यांना सांगितलं मला 3 मुलं आहेत, तर त्या 3 मुली तुम्हीच म्हणजे आहेत. ज्या येणाऱ्या आहेत त्या तुम्हीच मुली आहेत. मी काय तुमच्या रागावली रुसली तरी म्हणजे मी तुमचीच होणार आहे. माझं दुसरं कोण हे नाही म्हणत, तर तुम्हीच आहेत म्हणजे असं. बाबा सांगा, सुना कशा आहेत? एकदम मस्त आहेत. हा, मग सुना चांगल्या आहेत. सुना आल्यावर मुलं बदलली जरा, बाकी काय problem? मुलं बदलले नाही, सगळे चांगले. हा, आपली मुलं चांगली. नाही, सुना पण चांगले आहेत. या सगळ्या 3 जणी या घरात आल्या. तुमचंच आधी विश्व होतं, मग या गृहलक्ष्मीच्या पावलानं आल्या. काय सांगणार त्यांच्याबद्दल? आता सगळे जण म्हणजे एकत्र सगळे होते, सगळं चांगलं व्यवस्थित त्यांनी सगळं केलं पाहिजे, चांगलंच झालं आहे. सगळे एकत्रच राहतात. एकमेकाचा थोडासा रागरुसवा हा असतोच. सगळ्यांनी थोडं थोडं समजून घेतलं की सगळं आनंदित राहतोच आपण ना. तिघी पण चांगलेच आहेत. आम्हाला एकदम म्हणजे सासू म्हणून नाही, आईसारखेच. आई मानतात आम्हाला. आत्या आहे. पण आता या 3 सुना आहेत ना, त्यांना 1, 2, 3 नंबर द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला देणार? मी परीक्षक म्हणून मी जास्तीत जास्त माझ्या ह्या सुनेलाच देईन. 1 नंबर. 2 नंबर. 2 नंबर म्हणजे आता दोघींना, त्या दोघी आता बाजूलाच राहतात. हा, मग त्या दोघींनी वाटून घ्यायचा दुसरा नंबर.
मी चुलत नळन निशा वहिनीची. वहिनीचं सांगायचं तर ती माझी मोठ्या बहिणीसारखी आहे आणि भाऊ तर भावासारखेच आहेत. भाऊ हे भावासारखेच असणार. बरं, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? कमी बोलायला पाहिजेत. खूप बोलतात? हो, आधी होते बोलत, आता खूप बोलायला लागलेत. का असं झालं? मग एखादी गोष्ट पटली नाही की लगेच सांगता तुम्ही? त्यांना वाटतं ते रागावल्यात असं. अच्छा. तिला मी सांगतो ना, म्हटलं तुम्ही मला काही चुकत सांगायचं. एक मिनिट, काय चुकतं सांगा. तसं काही चुकत नाही. नाही ना. नणंदबाई, कसं वाटतं आज? येता इकडे कधी राहायला? हो. किती दिवसासाठी आलात? 1 दिवसासाठी. 1 दिवस. का तुम्ही असं वातावरण करून ठेवलंय की राहावंसच वाटत नाही त्यांना? मिस्टर पाठवत नाही. का नाही पाठवतो? पाठवतो तिला नेहमी. मग तिचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. इथे तिला सेटअप नाहीये काम करण्यासाठी. ते बोलतायत ना, थांबा बोला. हा, काम करण्यासाठी इथे सेटअप नाहीये. अच्छा अच्छा, त्यामुळे तिकडे तुम्ही. पण मी काय म्हणतो, सणाला सुदीला अशा 15 दिवस येतो. 15 दिवस का नाही पाठवत राहायला? हा, 15 दिवस येऊ शकते ती. किती वर्ष झाली लग्नाला? 5 महिने. 5 महिने? अरे काय अपेक्षा करताय? 5 वर्ष झाल्यासारखं बोलताय. नका पाठवू नका, हा, ठेवून द्या तुमच्याचकडे. बरं, आता तुम्हा दोघींना कोण पैठणीच्या खेळात पाठवणार त्यासाठी मी या दोघांना सांगणार आहे. बाळा उभा राहा तू. 1 2. तुम्ही दोघांनी खेळ खेळायचा आहे. हा, तू आत्यासाठी खेळायचं, हा, आणि तू काकीसाठी खेळायचं. बघूया आता काकी जाणार फायनलला की आत्या जाणार फायनलला. खेळ सोपा. 10 संधी या दोघांना. त्या हातात जी दिलेली वस्तू आहे ना, ती या बास्केटमध्ये टाकायची. ज्या बास्केटमध्ये जाणार त्या बास्केटमध्ये जेवढे गुण आहेत तेवढे अधिक होत जाणार आणि सर्वात जास्त गुणसंख्या दोघांपैकी जे मिळवणार त्यांना तुम्ही फायनलला पाठवणार. चला, आधी तू टाक. 1 1. अभिनंदन. 20. 2 संधी 20 गुण. आता 2 संधी तुला टाक. आतापर्यंत 2 संधी, त्याची गुणसंख्या आहे 20, तुझी 0. हा हा, खेळ. 3 टाक. 4थी संधी टाक. 4 संधी 20 0. हा, 10 टाक. ओ 6 20. 7 20. 8 20. 9 20. 10 40. स्वयं ऐक, आतापर्यंत तुझे गुण आहेत 10. तुझ्याकडे 5 संधी आहेत. टाक. 20. 30. 30 टाका. 9 30. आत्या जिंदाबाद. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. हा बाजूबंद अभिनंदन तुम्हाला मिळाला. नमस्कार. नमस्कार. आधी तुम्ही घरात आला. किती वर्षांनी तुम्ही सासरी गेला? ह्या आल्यावर 8. कशा वागल्या तुमच्याशी 8 वर्षात? खरं सांगा. एकदम मस्त. स्वभाव तर खूपच चांगला आहे, मोठ्या बहिणीसारखीच. हो, म्हणजे कुठल्याही कामात पहिले रेडी असतात. कुठलं पण. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज, काकांच्या थ्रू. कसे आहेत सासरचे सगळे? सर्व मस्त. जास्त कोण चांगलं आहे? आई. आणि हे ते पण चांगले आहे. ते पण चांगले आहे. नाही, पण त्यांचं नाही नाव घेतलं, पहिलं आईंचं घेतलं. चांगलेच आहेत दोन्ही पण. मग 5 महिन्यात कसं काय, म्हणजे कुठे कुठे घेऊन गेले? बऱ्याच ठिकाणी फिरलो. केळव्यामध्येच
कोरोनामुळे जास्त लांब जाऊ नाही शकले. ऐका केवढी बाजू घेता हो. काय करता आपण? टाटा स्टीलला जॉबला आहे, बोईसरला. काय या माऊलीच्या येण्याने तुमच्या कुटुंबात काय आनंदात कशी वाढ झाली? आनंदच आहे. श्रुतीचा स्वभाव खूप छान आहे. फॅमिलीला एकदम मिळून मिसळून घेणारी आहे. त्यामुळे फॅमिलीत नवीन कोणतरी आलं असं बिलकुल वाटत नाही. एकदम सगळ्यांना आदर सत्कार एकदम छान होतं. मला सांगा 5 महिन्यात तुम्हाला केळव्यातल्या केळव्यात फिरवलं. हे मित्रांबरोबर 5 महिन्यात किती वेळा गेले? ते पण कुठेच नाही. बंद करून टाकलं. बरं केलं तुम्ही. त्याच्यासाठीच म्हटलं ना 5 महिन्यात. काय 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 तुमचं काय? गेलेले खूप लांब फिरायला, ते सांग बरं तिला. केळव्याचंच का सांगते? मनालीला गेलेलो. मनालीला गेलेले हो ना. तुम्ही जाऊन आलाय मनालीला? आमच्या इच्छा पूर्णच नाही होणार. आम्ही इकडेच. असं नाही हो. ऐका हो. काय हे? आपला केळवा जिंदाबाद. आपला केळवा जिंदाबाद. तुम्हाला आता दोघींनाही विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? माझ्या कुटुंबाची. का हो? कारण मी जास्त कधी चिडली असेल, रागावली असेल तर मी मनापासून माफी मागते. तुम्ही? दोन्हीकडे पण. सासर आणि माहेर? सासर आणि माहेर. का? कधी काय चूक झाली असेल तर. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? राग कमी करेल. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? माझं पण राग कमी. काम राग कमी काय? राग येतो मला असं. नाही तो कळलं. मनासारखं म्हणजे नाही झालं तर मला चिडचिड होते. म्हणजे मनातच म्हणजे मी हे करते. कसं व्यक्त कसं करता राग आला की? ह्यांना विचार, त्यांना माहिती. कसं हो? राग आला की मुलांवर चिडणार. मला फार दया यायला लागली मुलांची. बरं बघूया आजच्या या भागात पैठणी कोण जिंकणार. पैठणी ती ताई घेऊन सासरी जाणार की ती पैठणी याच ठिकाणी ठेवण्यात ही माऊली यशस्वी होणार. बघूया कोण जिंकणार पैठणी. एक म्हणजे बाऊलमध्ये वेगवेगळ्या रंगाचे मणी आहेत, पण एका छोट्या आकाराचे असंख्य पांढऱ्या रंगाचे मणी आहेत. टूथपिकच्या सहाय्याने एक एक मणी उचलायचा आणि उजव्या बाजूला असलेल्या बाऊलमध्ये गोळा करायचा. एकच हाताने खेळ खेळायचा आहे, दुसरा हात लावायचा नाही. 1 मिनिटामध्ये दोघींपैकी सर्वात जास्त मणी गोळा करण्यात ज्या यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. दहा सेकंद झालेली आहेत. दोन, 1 वेळ संपली. काय टेक्निक होतं माहितीये. अच्छा मोजा. एक एक मणी परत मोजून तिकडे टाका. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. काठीचा वापर केलाच नाही ना? काठीचाच वापर केला ना. कळलं ना मला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन
होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.